वेलकम करू शकता. वेलकम, गुड मॉर्निंग. वेलकम, गुड मॉर्निंग. अरे वेलकम. अरे पहिला गुड मॉर्निंग आहे, मग वेलकम टू द न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि ना मला एक सकाळ सकाळी कॉम्प्लिमेंट भेटले. जी आली सुषमा ती बोलली की तू व्हिडिओमध्ये खूप हेल्दी दिसतेस, पण ओरिजिनल तू हेल्दी नाहीयेस. छान वाटलं. अच्छा, आणि काय चालू आहे तुम्ही मध्ये बघितलं का किंवा टायटलमध्ये वाचलं तर गुढीपाडव्याचं पूजेचं काहीतरी फोटोशूट काइंड ऑफ आहे. तर ते मेकअप वगैरे आता होईल आणि मग फोटो पण होतो. पण ठीक आहे, या टायमाला पण जरा लवकर स्टार्ट केलं. खूप लवकर, पण लवकरच व्हायला पाहिजे, खूप गरमी होते नंतर. खूप जास्त गरमी व्हायला लागते. हा, बाय द वे मी बाहेरच नाश्ता करून आलो. काय तू खाल्लं? खाऊ तू खाणार नाही? तर मला वाटलं तू आंघोळीला गेली, तू यायला 1 तास लावशील, परत मला थांबावं लागेल. मी येता येताच खाऊन आलो. तर आजचा माझा जो लुक करणार आहे ना, ती आहे सुषमा. हाय. हा, सुषमा मेकओव्हर करून पेज आहे. तर लुक पहिला तुम्हाला दाखवते, नंतर मग तिला तिचा पेजवरती जाऊन तुम्ही बघा. तयारी चालू आहे फ्रेंड्स. ते ऍक्च्युली गुढीपाडव्याची डेडिकेट असणार फोटोशूट आहे, तर त्याच्या बाबतीत आहे जे काय आता पूजा असणार आहे ते, आणि ते लवकर करून दुपारपर्यंत फ्री व्हायला. बाकी लोकेशनचं काय बघितलंय, म्हणजे काय फिक्स केलं? एक बघितलंय, एक तलावाच्या इथे आपलं. कोणतं येताना स्टेशनवरून येताना जे तलाव लागतं ते का? नाहीतर मग मी तोच ऑप्शन दिला होता, तो वाला लास्ट टाइम ना. ते माहितीच, एका साईडला ते घर वगैरे आहे, एक साईडला तर तिथे असे ते गुढी वगैरे लावू शकतो. हा, ते का मला ते कसं ते पडते रे, पण तो लोक केल्यावर असंच काहीतरी मोठं हवं. हा, ते ऍक्च्युली ना ही आहे का? हा, नाजूक साजूक ही बरी आहे. हा, झाली प्रॉपर दुपार आणि मी झोपलेलो. सकाळी अचानक घेऊन पडलो थोड्या वेळ आणि झोपूनच गेलो. 12 वाजता उठलो आता. चला. आणि माझ्यासोबत बुग्गू पण उठली. बुग्गी जाऊ, आणि त्यासोबत पम्मा पण रेडी आहे. चला 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 चला. ऐक ना, तू पुढचं ते काय शॉर्ट्स घ्यायचं होतं ना, बाहेरच ना ते दोन्ही बाहेर आहे. घरातलं पण घेऊ, बाहेरचं पण घेऊ, पण ते बरोबर नाही आलंय सर. ते आता तू खा, पण ही सगळ्या गॅससाठी आहे ना बेटा, जे घरी आले ते. पण त्यांचं झालं वाटतं खाऊन, तू खा मग. पूजा रेडी झाली फ्रेंड्स, आणि असा काय लुक आहे. बुगू हट जरा, पूजी हट. आणि त्यासोबतच मॅमची बाकीची टीम जे फोटोग्राफर आहेत. दादा तुमचं नाव? सागर. मॅम तुमचं? कल्याणी. चल बघूया कसा होतं फोटोशूट. कुठं बुगूला फोटो सोडणार आहे? हा बाय. त्याला गोडीला काय काय लागलं सामान ते सगळं घेतलंय. तांदूळ वगैरे. तांदूळ नाही, हे घ्यायचं काय ते फुल घ्यायचंय. तिथे कॉर्नरला तेव्हा मंदिराच्या इथे भेटेल, तर तिथे तेवढं घेऊ बस. बाकीचं काय नाही ना? बाकीचं नाही लावला तू दरवाजा बरोबर. रडली ना? पाठी नाही लागल्या? जायचं होतं सकाळी 10 वाजता, पण झाले दुपार. एनी टाइम असंच होतं आमच्या बाबतीत. पण ऍटलीस्ट 2 तरी नाही वाजले. जायचं ठरलंय, प्लेस जिथे जायचं तिथे प्लेस जो ठरलाय तो प्रॉपर तिथे असू दे, म्हणजे झालं. नाही तर लास्ट टाइम सारखं फिरायला नको. म्हणजे आज गोरेगावला कुठे? ईस्टला आहे. कुठे?
तो आजच आहे. हाच आहे. अच्छा मगाशी बोलत होते. पर्यंत बोलवलं तिकडे. आता थांबा दुपारी जेवण घेऊन आला. गणेश नगर. त्याच्या पुढे आजूबाजूचा ऍड्रेस गणेश नगर, संतोष नगर, पारे स्कूल, संतोष नगर पुढे तुला माहिती आहे स्टेशनच्या पुढे आपण जातो ना तिथे. गोरेगाव म्हटलं की आपल्याला आठवणी ताजा होतात परत. ते भेटतात रे नंतर पुढे असेल अजून मोठं दुकान फुलाचं. काय काय प्रॉप घेतलंय त्यासाठी? तांब्या, ताट, ब्लाउज पीस, दांडा, फुलं. कोणता दांडा? बसलंय. तू हा बोलत होती की स्टीलचा? हाच आपल्याला याच्यापेक्षा मोठा घ्यायचा संध्याकाळी. अच्छा कारण की घरी पण थोडी उभा राहायची असं तुला बोलतो. येशी ना बरोबर. तर बाई ॲक्च्युली फ्रेंड्स हे सगळे आता चालले त्या गल्लीच्या मार्गी बिकॉज सर्वेश्वर मंदिर आपण लास्ट टाइम गेलेलो मकर संक्रांती. त्याचा फोटोशूटसाठी गेलेलो तर पूजा बोलते तीच लोकेशन बेस्ट होती बिकॉज तिथे एक घर पण तिथे गुढी उभं राहायला आपल्याला इझी जाईल आणि ते थोडंसं दिसून पण येईल थोडं ओल्ड स्टाईल. तर तिकडे जायचं बट तिकडं असं की आता गाडी तिथून पार्क करायला जागा भेटायला हवी म्हणून ते सगळे चालत गेलेत उलट्या साईडनी. आता आपण जाऊ कारनी तिथे बघूया कसं होतंय. मस्त असं लोकेशन आहे इकडे, सुपर्ब आहे. अरे इथं 4 व्हीलर पार्क करायला आपल्याला जागा भेटायला हवी बस. इथं टायर तर दिसतात आहे निशान. आता बरेच वेळ गाडी उन्हातच उभी राहणार आहे म्हणजे जाताना थोडंसं गरमी असेल आतमध्ये. इथे सावली आहे बट इथं गाडी इथं आणून पार्क केली की मग प्रॉब्लेम नको. चला ते आता तिथून चालत पोचले पण असतील आय थिंक मंदिरामध्ये. आले असते सगळे इथपर्यंत. काहीतरी काम चालू आहे. ओके तर वी आर बॅक इन सर्वेश्वर मंदिर. तिथून आलो मी. तिथून मी फोनवरती बोलता गेलो आणि इथं तिथं थोडे फोटोज काढतात आहे म्हणून या साईडने एंट्री केली. बाकी तुम्हाला बस दाखवायचं होतं की आपण पुन्हा आलोय मंदिरात. हे बघा पहिलं खाली नंतर असं समोर स्टार्ट. समोर लुक, स्माइल. हा अरे वा मी एवढी छान दिसते. थँक्यू. आता बघ शॉर्ट बघ मस्त आलाय. असं ताट घेऊन फक्त बॅक साईडला लुक म्हणजे असं मागे बघा फक्त कॅमेरा लुक. कळलं ना मला. हे ताट घेऊन आहे ना तर तुम्ही ते फक्त असं कॅमेरा लुक स्माइल द्यायचं फिरायचं नाही. इकडे मागे फिरू नाही कॅमेराकडे म्हणजे सरळ चालत आहे पण वाकडं बघ. असं बॅक साईडला थांबून फक्त असं कॅमेराकडे फिरून स्माइल द्यायची. ओके आता वॉकिंग शॉट झाला ना. आता फक्त जागेवर स्लो बसतोय. 1 2 3 start. ओके नेक्स्ट असं ना म्हणतो यावरती घ्या. क्रॉसला घे. हे घे. अच्छा ही कोल्हापूरवरून घेतलेली चप्पल कामी आणते आता.
बस ओके 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 ठीक है, मैं चेक करके आपको देखता हूँ इधर ये चेंजेस हो सकते का. झालं ते जे शॉर्टचं चालू आहे, एक त्याचे पण चेंजेस आले, प्लस एक सॉन्गचं गाणं येत आहे, ते पण आज संध्याकाळी अपलोड आहे, त्याच्याबाबतीत पण बोलणं चालू आहे. मला एक साथ आले तर 2-3 गोष्टी एक साथच येतात ह्याच्यामध्ये, बट सध्या ह्याच्यावरती फोकस आहे. आता ते शॉर्ट्स असं चालू आहे की काही चेंजेस पाठवलेत अजून, ते आत्ताच्या आत्ता करा आणि लवकर पाठवा, म्हणजे त्याला लवकर लाईक करता येईल. आता इथे लक्ष देऊ नको, इथं पूजाला थोडं मी टाईम देतो, मी शॉर्ट एडिट करून घेतो तो. कश पार आहे मला दिसेल ना. छान आहे. हां, आणि हे लोकेशन पूजानी परत का निवडलेलं बिकॉज बघा इथे हे घर आहे थोडं ओल्ड स्टाईल मस्तपैकी कौलारू, तर इथे ती गुढी पण लावता येईल, थोडंसं मंदिराचा लुक पण येईल, पताके पण आहेत आणि खास करून ब्राईट सनलाईट आहे. सगळेच शॉट बरोबर कसे येतात ते, सगळे छान येतात ते है ना. नाही कॅमेरा कोणता आहे. निकॉन. अच्छा ती गोनी ऐक ना, ते ना हे या साईडचा ते पदर आहे ना, म्हणजे या साईडचा त्याला दुसरा धागा नाहीये, असं पकडूया ना, असं दिसणार नाही. पण मी पाठी उभा आहे ते दिसेल ना. कपड्यानी बांधले, कारण की रशी कदाचित नाही झेलणार याचं वजन. असं नाही तर मागून आहे ना टोक असं पकडावं लागेल त्या काठीचं. हा ते होईल, ते मी करतो. हा ऐशी. आता याच भागात दुसरं पण ब्रँड आहे आपला, त्यांनी पण फोन केलाय. हा एक टाइम येतं तर एकसाथच ट्रॅफिक जाम येतो सगळं. आता त्यांचं तर ऍक्च्युली मंथच्या स्टार्टिंगला असतं, आता मिड ऑफ द मंथ काय माहिती म्हणजे कशासाठी येत होतं. ओके ओके 1 सेकंड ना, मैं चेक करके आपको 5 मिनट में बता देती हूँ. मेरे पास वो मैग्नी वाला 11 वाला जो है ना, मैग्नेट वाला समथिंग कुछ. मॅग्नेटिक 11. हे झालं. किती छान काढले. हे सगळ्याचं सगळं रील वरतीच. हा आता अजून काय राहिलं, अजून काय तुम्ही इथे जे पण फोटोज चालू आहेत आणि रील्स चालू आहेत, शॉर्ट्स ते क्लिप्स चालू आहेत, ते सगळे आपल्याला इंस्टाग्राम वरती बघायला भेटतो. म्हणजे तिथे तो मेकअप दिसला पाहिजे आणि हेअर आणि मी ओके ओके झालं ना. रेंडर आणि एक्सपोर्ट एकदम असं हाय क्वालिटी मध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे जबरदस्त आउटपुट यायला. हा ते पण व्हिडिओ पण प्लीज आज टाकले तरच ते. तर हा तुला ते ट्रान्झिशन करायचं होतं. हा ती नथ होती ना. त्यांचे एक ग्रुप क्लिप आणि एक ग्रुप सेल्फी पण काढून घेऊ. काय मस्त असं पोर्ट्रेट आहे बघा ना इथं महादेवाचा. आली इथे फोन पडलेला आहे, तू बस उचल असा आणि तुझं पूर्ण अटायर दाखव, ठीक आहे. आय थिंक एकदम क्विकेस्ट आतापर्यंत लवकर झालेलं असेल. एवढा वेळ उन्हामध्ये शूट केलाय, बट मस्त सेटल झालाय ना. काही कुठे क्रॅक बी कुठेच काही नाही झालंय, सगळी हिची कृपा. थँक्यू. पण लवकर झालंय ना, एकदम लवकर झालंय टायमिंगला. एका तिकडच्याच घरातून आपल्याला हेल्प केली होती दिवा आणि माचीसची, तर मॅम त्यांना ते रिटर्न द्यायला चाललेत. म्हणजे इथं एकदम मस्त आहे बघा ना वातावरण, पण इतकं ऊन आहे तरी पण हवा पण चालू आहे, ब्राईटनेस पण, बसायला पण असं कोणी ऑब्जेक्शन पण घेत नाही, तुम्ही काय करता हे करता ते का, व्हेरी कोऑपरेटिव्ह. आणि आठवलं तुम्हाला तलाठी ऑफिस इथेच आहे. प्लस बाहेरचं पण बघा, आता तर पाणी इथपर्यंत समोर आलेलं दिसतंय है ना पूजा.
इथं असं कोळी टाईप शूट वगैरे असेल तर हा. है ना, बोट वीट पण शूट मस्त होईल इथे ह्या. इथं बोटी पण आहेत लावलेल्या, तिथं पाणी पण आहे हे बघ. हो. इथे बोट लागतात. बोट नाही जेटी पुढे आहे त्या साईडला आहे. हे तर जेटीला पण जायचं आपल्याला, गाड्यात जाऊ छान छान फिरायला. उठा उठा उठा, गाडीच्या खालून उठा, चला. ते सगळे आता निघालेत घरी. ऍक्च्युली त्यांची बॅग आहे कॅमेराची, म्हणून त्यांना पटपट निघायचं, तर ते घेऊन येतील. तर मी म्हटलं आपणच ड्रॉप करून येऊ. बाय बाय, भेटून छान वाटलं, भेटू परत. होय. बाय बाय, थँक्यू सो मच, बाय. बाय. सगळ्यांना सोडलंय आपण स्टेशनच्या जवळ. म्हणजे कसं एक नंबर पण इथून प्लॅटफॉर्म जवळ पडेल, आणि दुसरं जर त्यात 2, 3, 4 वरून पकडायचं असेल तरी दोघांच्या मध्येच सोडले आपण. तर आता जेवून जाऊया, काहीतरी खाऊन जाऊया. पूजाला फ्रेंड जाता आता भेटलाय मस्तपैकी एक फुलांचा स्टॉल. तर तिथून ती उद्याची तयारी करते पाडव्याची, आणि आय एम शुअर ती बार्गेन करते. तेव्हा बॉडी लँग्वेज वरून समजतंय. एवढं सगळं घेतलं. कितीला पडलंय सगळं? हा 150. बार्गेन केलंस ना? हा कितीला? ते कितीला बोलत होत्या? 190. तू कितीला घेतला? 150. त्या 40 रुपयाचा काय पान खाणार आहे? अरे ती ह्याचीच पानं, आंब्याच्या झाडाचीच पानं आहेत ना, ती 20 रुपयाला एक ढाळ देतात. राहू दे, आज त्यांचा धंदा आहे त्याच्यामुळे काय बोलू नाही शकत आपण त्यांना. कोण कोण आलंय फ्रेंड्स? कोण कोण आलंय? पली दीदी, बुग्गो आणि पूजा आणि मी. आम्ही चाललो होतो मस्तपैकी लंच करायला. तर कंटिन्यू करते. भाव्या आणि परीला घेऊन आली आहे. ऍक्च्युली असा प्लॅन झाला की दिवसभर हे शूट होतं, म्हणजे सकाळपासून शूट होतं. सकाळी ती लवकर येणार होती, त्याच्यामुळे सकाळी एवढं काही जेवण वगैरे बनवलं नाही. नॉर्मल नाश्ता वगैरे केला आणि हे केलं. तर आता विचार केला होता की घरी जाऊन खिचडी वगैरे करेन. पण नको, मी म्हटलं नको आता एवढा टाइम. आता उन्हात आणत हे केलंय, तर परत आता किचन मध्ये गेले की मग तिचं हे होणार, काय होणार, डोक्याचा घोसला होणार ना, आणि मग ती किरकिर चिडचिड. बघितला हा किती माझा विचार करतोय. पण कसला विचार करतोय की मी चिडचिड करेन आणि याच्यावर राग काढेन याचा विचार करतोय. पण म्हणजे थोडं तिला आराम पण भेटेल ना, बाहेर जाऊन काहीतरी हलकं फुलकं खाऊन येऊया. आणि दोघंच जायच्या ऐवजी म्हटलं आपण चल मग आपण बेबीजला पण घेऊन जाऊ. भाव्या आणि परीला पण घेऊन आलोय. म्हटलं त्या दोघींना पण घेऊन जातो, बिकॉज आता परीची तर स्कूल संपली, सुट्ट्या चालू झाल्या. करा, भेटून बरं वाटलं. गायकवाड, अच्छा चला, जय भीम. चला मस्तपैकी फ्रेंड्स आपण परत आलं आनंदमध्ये जेवायला, जसं म्हटलं. आणि आज नॉनव्हेज खाणार आहे, आज व्हेज नाही. ते तुला हॉटेलमध्ये ठेवून घेणार आहेत रडते म्हणून, थांबशील ना? अशी वाली छोटी प्लेट. मोबाईल जर बघितला तर आमच्याकडे माकडे मग झालं आता. पण त्याला फोन करतो, बघ दाखवतो बघ आता कॅमेरा. बापरे, फोन करू माकडे, फोन करू नाही ना, मोबाईल नाही बघायचं. एकच दे, दोन एकच. बेस्ट. बस बस. एकच दे. हा बस, नंतर मी घेईन. हा मला हे कुणी ठेवलं? बोल वा, हा काय पाहिजे? सॉफ्ट ज्युसी अँड टेस्टी. आज आपण काहीतरी वेगळं ऑर्डर केलंय फ्रेंड्स. काय हे पूजा? चिकन भुना. तगडं वेगळी आपण मस्त जेवण निघालोय. आणि वाटलंय हा, आणि या गोष्टी खायच्या अशा, या लॉलीपॉप, तंदुरी लॉलीपॉप, या सगळ्या स्टार्टर्स वाली गोष्ट खरंच स्टार्टरवाली मस्त असते ना. कधी कधी तर आपण आता ठरवलं बाय, मन झालं की मी लॉलीपॉप खायला इथेच येणार का. लॉलीपॉप आहे तंदुरीवाले. आणि ओव्हरऑल बिल पण किती झालं आपलं? 742. जस्ट 742. निश्चय बघा, सगळं बजेट वाईज. चला बोला, तर कुठे जाऊया? त्या दिवशी सारखं जाऊ लांब. ओके, काय डिसाईड होतं, थोडंसं फिरू आणि जाऊ मग घरी. गाडीचं पियूस एक बाकी होतं काढायचं, आणि त्यासोबत एक इन्शुरन्सची कॉपी जी पहिल्यांकडे, ती पण एक मिळवायची आहे. ते बोलले ऑनलाईन भेटून जाईल तुम्हाला, पण ते मला समजत नाही, तर मला ते मागून घ्यायचे. बिकॉज आपण काय बाहेर जायचा प्लॅन झाला तर ऑफकोर्स थांबवतील. आणि 48 बघून पुढे गेल्यावरती थांबवलंच तर आपल्याकडे डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर आहे.
एवढंच की आता इन्शुरन्स एक PUC बाकी तर ते अपन आता इथून काढून घेतो. मतलब वो वैलिड रहेगा नवंबर तक. तो अपने को रिसीट वगैरह कुछ मिला नहीं है, चलेगा? चलेगा ना, वो पुलिस वालों को ना नंबर प्लेट से पता चल जाता है ना. चलो म्हणजे PUC पण वैलिड है, क्योंकि अपन ने सेकंड हैंड लिया था ना दोस्तों, मेरे को रिसीट मिला नहीं PUC का. मेरे को लगा चेक करना रहेगा ना. हाँ हाँ तो ऐप पर ही वाला है, उसमें से अच्छा चेक कर. चेक कर देते हैं. थैंक यू. कुछ हुआ नहीं ना चार्ज अपना? चार्ज हुआ. अच्छा थैंक यू. चल काही चार्ज नाही झाला. तर मेन हायवेवरती आलोय फ्रेंड्स आपण. तर बुग्गूची झोप बघा, म्हणून गाडी थांबवली आहे आणि पूजा तिला करेक्ट करायला गेली व्यवस्थित झोपायला. चला बघ तिला झोपवण्यात आलाय. एंट्री केलंय माडाच्या ह्याच्यामध्येच, म्हणजेच विरारला पोहोचलोय. माडाच्या एरियात म्हणजेच विरारला पोहोचलोय आणि खूप फिरून आलो आम्ही. विरार फाट्याला गेलो, मग नालासोपारा, मग वसई, आणि वसईतून जे निघालो तर पूर्ण वसई ईस्ट, नालासोपारा ईस्ट, आणि आता विरार मध्ये घुसून आता घरी चाललो. एवढं फिरलो आम्ही. दोघींची झोप पण झाली. हा, त्या दोघी पण झोपल्या होत्या, थोडी मस्ती पण केली, थोडे मी ओरडली पण दोघींनी मार पण खाल्ला, आणि ज्या रील आपली शॉर्ट्स जी अडकून बसलेली ती पण झाली. बाबा त्याला ते 3 दिवस गेले, 3 दिवस. आता अजून इन फ्युचर अजून आहेत, अजून येतील, अजून बघा. आणि ते आता शॉर्ट्स आपल्या युट्यूब वरती खाली अपलोड झाले नसेल, बघितलं तर एकदा जाऊन बघा. ऍक्च्युअल मध्ये जेन्युइन सनस्क्रीन आहे त्यांनी. आता ती मी वापरणार आहे. पर्पल कलर आहे, बट ऍक्च्युअली ते आपल्या स्किनला ना ते कलर हे करून टाकतं दोन्ही पण, म्हणजे असं सूट होतोय तो कलर. कसं मी प्राइस पण रिझनेबल आहे. हा, जे मला वाटलं ना की पटापट आपण कसे म्हणजे यूज करू शकतो आणि ते युजफुल आहे, तसंच ही सनस्क्रीन पण खूप युजफुल आहे, म्हणजे चांगली वाटते लावल्यावरती. आणि आता तर मी काहीच लावलं नाही, कारण का मेकअप केला होता, फक्त फेस वॉश केला आणि निघाले बस. बाकी काहीच केलं नाही. इव्हन हेअर पण तसेच आहेत, मी अजून ते काहीच खोललं नाही. आलेल्या सुषमा त्यांनी ऍक्च्युली एकट्याने होल अँड सोल बोलतात ना, पूर्ण केस, ज्वेलरी, साडी, ड्रॅपिंग, मेकअप सर्व तिने एकटीनेच केलं, आणि इतकं पटापट केलं आणि खूप छान केलं, पटापट केलं, आणि सगळ्या गोष्टी इतक्या ह्याच्यामध्ये केल्या ना स्मूथपणे. आणि मेकअप पण इतका मस्त केला होता तिने. छान वाटलं. बिकॉज मला ना हे आईचं जे पण असेल ना, म्हणजे लायनर लावायचं किंवा काजळ लावायचं किंवा त्याच्या आतमध्ये हे आपलं लेन्स लावतो ते, इव्हन आय शॅडो लावतो ते, त्याने माझ्या आईज खूप वॉटरी आहे. तर तिला मी अगोदरच वॉर्न केलं होतं की मला ना माझ्या आईज वॉटरी आहे. तर तिने त्या मेकअप करण्याच्या अगोदर ते सगळं लावून घेतलं होतं, थोडा पॉज घेतला होता. कारण मला तो आरसा दिसू द्याल का तुम्ही, हात काढला तर थोडा. हा बघा ड्रायव्हर बघा. तर त्याच्यानंतर मग तिने त्या सगळ्या गोष्टी बरोबर मॅनेजमेंट करून तिने ते केलं होतं, लेन्स वगैरे. कारण का लेन्स एवढे मला पटकन बसत नाहीत, मला खूप वेळ लागतो त्या लेन्स काढलीत का? हा, लेन्स काढले, लॅशेस काढले, सगळं काढलं. आता घरी जाऊन आहे ना आराम नाहीये, बिकॉज उद्याची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी एक गोष्ट महत्वपूर्ण लागणार आहे, त्याच्या मागे शोधतोय, जी आम्ही इतका वेळ रोडवर शोधत आलो पण ती भेटली नाही. पूर्ण नालासोपारा वसईच्या मार्केट छोट्या मोठ्या मार्केट मधून आम्ही फिरून आलो, बट तिला तो दांडा भेटलाच नाही. काठी मीन्स गुढी उभारायची काठी ती नाही भेटला. आता एक लास्ट ऑप्शन आहे, विरार ईस्टला एका दुकानामध्ये भेटते, आणि आता बुधवारचं मार्केट जाऊया का ते तिकडे? हा जाऊ. ते या साईडला पण आहे ना मार्केट, आपण ते ब्रेड वीट खायला जातो ते तिकडे. तिथे काय नाहीये. नाहीये स्टेशनला जाऊया. तू स्टेशनला चालत बघून येशील. स्टेशनला कुठे माहितीये का हर्ष, पूर्ण तो ईस्ट वेस्ट ब्रिज उतरायचा, त्याच्या खालून जायचं. मग तू जा ना, मी गाडी थांबवतो पाहिजे. एवढं चालत जाऊ मी? जाऊ दे, बघतो आता तो कुठे काठी भेटतोय. तो बुधवारचं मार्केट पण आहे, होपफुली त्याच्यात पण असला पाहिजे. मी सांगितलंय कोणाला तरी बघायला, ते भेटलं तर चांगली गोष्ट आहे. आणि त्या स्वामींचं गाणं रिलीज, म्हणजे पूजाचं, आणि त्यात पूजाचं अजून एक सॉन्ग रिलीज झाले. तर येस, स्वामींलाच अर्पित आहे ते. तर प्लीज जाऊन पहा, अजून बघितलं नसेल. त्यात आपल्या चॅनल सोबत एक कोलॅब मध्ये पण आहे. तर तो फीचर नवीनच चालू झाला काय बोलतात, इंस्टाग्रामचा नाही, युट्यूबचा. तर नक्की जाऊन पहा, आवडलं तर नक्की त्यावरती प्रेम दाखवा. लिफ्ट मध्ये इतक्या वरच्या लेवलवरती पाय बघा, ह्यांच्या दोघींची हाईट पेक्षा मोठे, म्हणजे आपल्या एवढ्या मानायला. हे पायाचे ठसे चेक केले पाहिजेत प्रत्येकाची. सँडल, कोणाची सँडल इतक्या वरती आहे ते CID ला बोलावलं पाहिजे. पण काय गरज आहे ना, कशाला अशी घाण लोक असे टेकून उभे राहतात, ते कसं वाटणार?